नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोगनोळीतील सरकारी शाळेत शाळा प्रारंभोत्सव उत्साहात. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत. मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण, नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार आणि शिक्षणाबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन. कर्नाटक शासनाच्या नियमानुसार नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रारंभ उत्सव साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर कोगनोळी येथील हलसिद्धनाथ नगर सरकारी शाळेत शाळा प्रारंभ उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आलं. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कोगनोळी येथील हलसिद्धनाथ नगर सरकारी शाळेत शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत HS कांबळे सर यांनी केलं. यावेळी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कर्नाटक शासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमात माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक सर आणि निपाणी तालुका भून्याय मंडळ सदस्य योगेश दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शाळेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. याच प्रसंगी शाळेचे नूतन मुख्याध्यापक SB करनुरे सर यांचा शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सनी आवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते महावीर आवटे, काशीनाथ आवटे, सचिन ढोबळे, शुभम आवटे, रोहित ढोबळे, अंकुश नाईक, लव नाईक तसेच शाळा सुधारणा समितीच्या सदस्या नीलम ढोबळे, गिरिजा जगदाळे, पूनम पवार, काजल ढोबळे, शिक्षिका TS शिंदे मॅडम, SB सावंत मॅडम, SA माने मॅडम, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक SB करनुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चला तर पाहूया शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सनी आवटे यांची प्रतिक्रिया. कोगनोळी प्रतिनिधी रामदास ढोबळे. नाईक सर यांचं पण मी आमच्या शाळेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष, क्रांतीसूर्य फाउंडेशनचे उपाध्यक्ष यांनी सहर्ष स्वागत करतो. तसेच पत्रकार, आमचे शाळेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी प्रीतम चिंत्रे यांचं पण मी या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्या शिक्षकांना उपलब्ध करून द्यायची व्यवस्था तुम्ही करायची. आमच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. ऑफिसला आम्ही अर्ज सगळ्यांचा सहकार्य असेल. शैक्षणिक वर्ष 2026-27 सर्व शिक्षक तसंच सर्व विद्यार्थ्यांनी नवीन स्वप्ने, नवीन उमेद, नवीन संकल्पना या ठिकाणी घेऊन आपण ह्या शैक्षणिक वर्षाची काय करायची सुरुवात करायची. या सुरुवातीला इथं उपस्थित सर्व मान्यवरांचं मी आमच्या शाळेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. या ठिकाणी आणि ज्यांचा आम्ही वाढदिवस साजरा केला या शाळेचे अध्यक्ष भाऊ. आता भाऊ म्हणून मला थोडंसं हे वाटतं कारण माझ्या तिचा नातं आहे, माझ्या नात्यात लागले आहे. तरी पण सनी आवटे या शाळेसाठी उपस्थित आहे. नमस्कार, मी सनी भाऊ आवटे, SDMC अध्यक्ष, हलसिद्धनाथ नगर कोगनोळी. आज 1 जून कर्नाटक सरकारच्या नियमानं आज शाळेचा प्रारंभ दिवस. आज शाळा चालू झालेली आहे आणि माझी एक अध्यक्षाच्या नात्यानं एक विनंती अशी आहे प्रत्येक पालकाला की आपल्या पाल्याचा प्रवेश हा सरकारी शाळेमध्ये करावा
आणि आत्ता जर महागाईचा बघितला तुम्ही, बाहेर सर्वसामान्य लोकांना अडचण झालेली आहे आणि गव्हर्नमेंटच्या शाळा चालू झालेल्या आहेत, खाजगी शाळाही चालू झालेल्या आहेत आणि खाजगी शाळेत तुमच्या आम्हासारख्या गरीब जनतेला शिक्षण हे बाहेरचं परवडणारं नाही आणि कर्नाटक सरकारनं चांगल्या आपल्या शाळेला सुविधा दिलेल्या आहेत आणि माझी एक प्रत्येक पालकांना एक विनंती असणार आहे की आपला प्रवेश सरकारी शाळेमध्ये, गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये करावा, एवढीच मी प्रत्येकाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.